हालो चेक हालो हालो. तर मॅचला सुरुवात होईल. पहिला सामना आणि दोन्ही खरं तर आपण पाहता संघनायक खेळाडू सज्ज आहेत या लढतीसाठी. सकाळचं हे सत्र पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. क्रीडांगणाची आपण भौगोलिक परिस्थिती पाहिली, थोडेसे अप अँड डाऊन जरूर आहेत, पण हे मैदान अप्रतिम आहे या विभागामध्ये. आगामी कालखंडामध्ये काल आम्ही कदर लाईव्ह वरती ऐकलं कदर वैकुंठ पाटील यांच्या माध्यमातून देखील या विभागाला एक क्रीडांगण तयार करून दिलं जाईल ही त्यांनी घोषणा देखील केली आहे. व्हायलाच हवं, कारण या विभागामध्ये प्रचंड टॅलेंट आहे, भरपूर प्रतिभावंत खेळाडूंचा हा परिसर आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये दमदार योगदान देणारे खेळाडू तुम्हाला या विभागामध्ये पाहायला मिळाले आणि आज त्यांना मात्र एकत्र आणलं या जिथे विभाग प्रीमियर लीग या स्पर्धेने. आदरणीय विजयजी वाघमारे यांचे तर आगमन, त्यांचे सहकारी, त्यांना विनंती असेल आपण देखील या मंचावरती. सलग 3 चौकार 500, सलग 3 षटकार 1000 सुनील शेठ ठाकूर इरवाडी यांच्या माध्यमातून फलंदाजांना मात्र ही संधी मिळाली. हालो चेक हालो चेक हालो हालो चेक हालो चेक हालो 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 चेक हालो हालो चेक हालो हालो चेक हालो. चला आपण लगेचच मॅचला सुरुवात करणार आहोत. ज्या काय नियमावली आहेत या स्पर्धेच्या, त्या नियमानुसार तुम्हाला मैदानामध्ये खेळावं लागेल. त्या नियमांचं पालन तुम्हाला इथे करावं लागेल. हर्षदीप सिंग आपण पाहिला कालचा सामना जो इम्पॅक्ट म्हणून आला, भरपूर चर्चा झाली त्या गोष्टीवरती. ICC रूल्सनुसार मात्र त्याला मात्र खेळण्याची संधी मिळाली, तो आला, त्याने मात्र मोठं इम्पॅक्ट टाकलं आपल्या संघासाठी. आणि काल भारतीय संघाने 3-1 अशी आघाडी मिळवली. T20 जी सिरीज सुरू आहे सध्या, आपण पाहिलं इंग्लंड विपक्ष भारत. बऱ्याचशा नियमावली असतात क्रिकेटमध्ये, नियमांचं पालन तुम्हाला करावं लागतं. पहिला सामना डावाला सुरुवात होईल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचा दैव छत्रपती शिवरायांना त्रिबार मानाचा मुजरा. पहिला बॉल तेज सरार होता, लेंथ बॉल होता, पण तो आउटसाइड द ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला बॉल. पंचांनी वाईड घोषित केला. अतिरिक्त रन्सने मध्ये डावाला सुरुवात झाली. बॅटिंग करत असताना दर्शन सावी 11 इरबाडी संघाच्या अकाउंट्समध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहेत अभि दळवी हा खेळाडू. त्याच वेळेला आपण पाहता समोर स्वतः कॅप्टन वैजनाथ पाटील, त्याच्या बरोबरीने प्रशांत पाटील नॉस्ट्रॅकिंग एंडला. पहिला वाईड बॉल. सेकंड बॉल यावेळेला बघा अगदी फुल लाईन डिलिव्हरी, कटरचा वापर केला, बॉल टप्पा पडला, बाहेर निघाला आणि विकेट किपरच्या हातामध्ये देखील विसावताना पाहायला मिळाला. गतीचा वापर केला. या एंडने जेव्हा गोलंदाज बॉलिंग मार्कमध्ये येईल तेव्हा मात्र गती मिळेल डेफिनेटली, कारण मी मगाशी म्हटलं थोडा अप अँड डाऊन आहे हे मैदान. थोडंसं आपण जर पाहिलं इथे या एंडने मात्र बॉलर्सला चांगली साथ मिळेल. आणि चांगला बॉल डिलिव्हर केला. इथे फुल टॉस, फक्त दिशा दिली आहे. पायांच्या हालचाली कमी होत्या, परंतु हँड अँड आय कोऑर्डिनेशन चांगलं होतं. इनफिल्डला क्लिअर करत बॉल मागे चालला, डीप मिड विकेटच्या बाहेर, सीमा पार, चौकार. रिव्ह्यू दिले जातील वाईड आणि बिमर रनआउटसाठी. त्या रिव्ह्यूचा तुम्हाला वापर करावा लागेल. वाईडसाठी एक रिव्ह्यू असेल, बिमरसाठी रिव्ह्यू दिला जाईल. याही वेळेला फुल टॉस. वैजनाथला तुम्ही फुल टॉस बॉल टाकू शकत नाहीये आणि इथे मात्र सलग 2 फुल टॉस होती, 2 सलग चौकार. यावेळेला पार्टनरशिप करत असताना बॉल मागे चालला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, सीमा पार, लगातार दुसरा चौकार. आणखीन एक जर चौकार पुढच्या बॉलवरती आला तर आदरणीय सुनील शेठ ठाकूर यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. सुनील दादा ठाकूर यांच्या वतीने खरं तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल वैजनाथ पाटील या फलंदाजाला.
लगातार 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. यावेळेला पूल केला बॉलला आणि बॉलला केला त्या ठिकाणी गुल स्क्वेअर लेगच्या बाहेर. टायमिंग चांगलं होतं आणि इथे मात्र बॉल चालला सीमा पार. षटकार 6 धावा. साकारली वैजनाथ पाटील या खेळाडूने पहिल्याच ओव्हरमध्ये आक्रमक झाला. बॉलला लेफ्ट करण्याचा निर्णय घेतला, सोडून दिलाय. बॉल मागे चाललाय बॅकवर्ड क्षेत्राकडे, ज्या ठिकाणी पंचांनी बॉलला वाईड देखील घोषित केलंय. 1+1 बाय 1 गेट 1 फ्री. 2 धावा इथे ॲड होतील बॅटिंग करत असताना. हर्षन सावी 11 इरवाडी संघाच्या खात्यामध्ये अतिरिक्त 2 धावा आपण पाहता एक्स्ट्राच्या स्वरूपात ॲड होतील. आता प्रशांत पाटील हा खेळाडू स्ट्राईक एंडला येईल. पहिल्या ओव्हरमध्ये जो खेळाडू मागील काही बॉल नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा होता, आक्रमण केलं वैजनाथने. आतापर्यंत धावा आपण जर पाहिल्या धाव फलकावरती 17 लॉस ऑफ 0 विकेट. 17 धावा धाव फलकावरती आहेत. पहिले षटक मार्गस असताना दिघोडे गावचे उत्तम क्रिकेटर, रायगड टेनिस क्रिकेट विश्वातील A1 जोडी म्हणून ज्यांना संबोधलं जातं, मिस्टर छोट्या सध्या स्पर्धेचा आनंद घेतोय. त्याचं मनपूर्वक स्वागत. काल परवा आपण पाहिलं कतर मोठ्याला मारोदंबा मॅचची कतर ट्रॉफी मिळाली. ISPL मध्ये दमदार कामगिरी राहिली. छोट्याचं देखील आपण इथं अभिनंदन करूया. यावेळेला बघा इनसाइड आउट खेळत असताना मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर आले होते, त्यांच्या हातातून बॉल निसटलाय. कम्युनिकेशन गॅप पाहायला मिळाला दोन खेळाडूंमध्ये. त्याचा फायदा फलंदाज झाला. सॉफ्ट डिस्मिसल झाले असते आय थिंक खेळाडू प्रशांत, पण तो नशिबाची साथ मिळाली प्रशांतला. सिंगल रन मिळाली हर्षन सावी 11 इरवाडी या संघाला. एका रनच्या मध्येने संघाची धावसंख्या आपण पाहता धाव फलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजे बिनबाद 18 धावा. इव्हेंटफुल षटक ज्याला म्हणता येईल. पहिला बॉल प्रचंड वेगाने टाकला होता वाईट, त्यानंतर कमबॅक पाहायला मिळालं होतं गोलंदाजाचं आणि तदनंतर सलग 3 बॉल 3 मोठे फटके पाहायला मिळाले. आणखीन एकदा वेगवान चेंडू पाहायला मिळाला. वेगावरती स्वार होतं पण दिशा भरकटला गोलंदाज, आणि जेव्हा दिशा भरकटली तेव्हा दशावाला वेळ लागत असं म्हणतात. आणि इथे पंचांनी पुन्हा एकदा वाईट बॉल घोषित केला. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहत आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाची धावसंख्या धाव फलकामध्ये बिनबाद 19 धावा. 19 लॉस ऑफ 0 विकेट्स. पहिल्या विकेटसाठी चांगली भागीदारी पहिल्या ओव्हरमध्ये साकारत असताना हे दोन्ही खेळाडू. हा पंप ज्या केला, बॉलला जागा बनवली, ऍडजस्टेबल स्ट्रोक मागे पाडवला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. इथे मात्र लास्ट बॉल होती, ब्लास्ट केला, षटकार आलाय वैजनाथच्या माध्यमातून. इरवाडी संघाला पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धाव फलकावरती लागली ती म्हणजे आतापर्यंत बिनबाद 25 धावा. ग्रेट स्टार्ट, चांगली सुरुवात, स्वप्नवत सुरुवात ज्याला म्हणता येईल, ड्रीम स्टार्ट ज्याला म्हणता येईल, ही मात्र करून दिली आहे वैजनाथने या षटकामध्ये. 2 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले आणि वैयक्तिक आपल्या संघाचे त्याने आतापर्यंत 20 धावांचं योगदान दिलं. 1 रन आपण पाहिली प्रशांतच्या खात्यामधून आली आणि त्याच वेळेला आपण पाहिला 4 अवांतर धावा देखील या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. बॅटिंग करताना धावसंख्या धाव फलकावरती 25. फलकावरती 25 आल्या. असं म्हणता येईल आगाज ऐसा हो तो अंजाम कैसा होगा. सुरुवात धमाकेदार केली आहे बॅटिंग करत असताना मैदानामध्ये हर्षन सावी 11 इरवाडी या संघाने. तर बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आता मैदानाकडे आलाय. बघा स्ट्राईक एंडला असेल फलंदाज प्रशांत पाटील, नॉन स्ट्राईक एंडला वैजनाथ पाटील असेल. बॉलिंग मार्कवरती स्वतः कॅप्टन सूरज पवार यावेळेस मात्र या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आलेले आहेत. अष्टपैलू खेळाडू असं म्हणतात. निसर्ग चंद्र सूर्य यांना देव मानणारा समाज म्हणजे आपला आदिवासी समाज. त्या समाजाचं नेतृत्व करणारा एक दमदार खेळाडू सूरज, त्याला मी अनेक वेळा मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिले आणि आज कधी आपण पाहता त्यांचं कौतुक करा विजयजी वाघमारे यांचं. त्यांनी मात्र मोठी जबाबदारी या खेळाडूच्या खांद्यावर दिली आहे. ॲज अ कॅप्टन म्हणून त्याला मात्र भूमिका साकारावी लागेल. अंकित मालुसरे आमचे समालोचक, त्यांचं इथे आगमन, वेलकम, आपलं स्वागत. आदित्यदादा पाटील आपण पाहता इरवाडी संघाचे पुरस्कर्ते आहेत. सूरज पवार गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर द स्टंप, फुल टॉस बॉल ऑन साइडला, लॉंग ऑन आहेत, त्यांच्या डोक्यावरून बॉल चालला एका टप्प्याने.
वन बाउंस इनटू द फॅन, सीमा पार, चौकार. टॉस मध्ये फुल टोल वसूल केला या कर्दर इनिंग मध्ये. वैजनाथने 2 चौकार मारले होते, त्यानंतर आणखीन एक चौकार फुल टॉस बॉलवरती आला. खराब चेंडू ज्याला म्हणता येईल आणि त्या खराब चेंडूचा पुरेपूर समाचार फलंदाजाने आतापर्यंत घेतलाय. 4 धावा या फटक्यावरती आल्या. वेलकम बाउंड्री. पहिल्या बॉलवरती स्वागत केलं सूरजचं. 29 धावा धाव फलकावरती पण लागताना पाहत आहे. ओव्हर द स्टंप पुन्हा एकदा फुल टॉस. पायाचा वापर केला, फुटवर्कचा वापर करत असताना बॉलला थांबवायचं होतं, परंतु अतिशय वेगवान स्ट्रोक. बॉल मात्र चालला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. गोळीच्या वेगाने सीमा पार. वन्स अगेन वन मोर 4, चौकार. मध्ये पायाचा वापर सूरजने जरूर केला, म्हणून त्याला बॉलला थांबवता आलेलं नाहीये. 4 धावा मात्र या फटक्यावरती मिळाल्या. सेफ शॉट ज्याला म्हटलं जातं. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर ज्यांचा आपण फटका पाहिला असेल अनेक वेळा. हा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, अगदी 90 अँगलमध्ये बॅटचा हॉरिझॉन्टल त्यांचा व्हर्टिकल फ्लो असायचा आणि बरोबर बॉलर्सच्या समोरून मागे बॉल जायचा 4 धावांसाठी. तसा हा फटका पाहायला मिळाला. प्रशांत पाटील हा खेळाडू स्टॅकिंग एंडला. आणखीन जर चौकार आला तर मात्र सुनील शेठ ठाकूर यांच्या वतीने 500 रुपये पारितोषिक असेल. यावेळेला गुडघा टेकला होता, फॉलिंग स्टिपचा प्रयत्न केला, बॉल मागे चालला डाऊन द लेग. पंचाने वाईट घोषित केला. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावा धाव फलक कधी पाहायला मिळतील त्या म्हणजे बिनबाद 34, 34 धावा. चांगली सुरुवात. मोमेंटम पहिल्या षटकापासून मिळालाय बॅटिंग करणाऱ्या हर्षन सावी 11 इरवाडी संघाला. 34 वरती हा संघ पोहोचलाय. किमान 60+ माइंडसेट केला आणि इथे पुलटॉस मध्ये आणखीन एकदा आक्रमण. क्रॉस बॅटेड आडव्या बॅटने केला प्रहार. चेंडू गेलाय सीमा पार आणि इथे मात्र आलाय गगनचुंबी षटकार. आणि पंचांनी त्या ठिकाणी भीमर घोषित केला. तिसरे पंच आहेत आमचे विलास कदम सर. त्यांच्या माध्यमातून इशारा. 41, 41 धावा. नेक्स्ट डिलिव्हरी फ्रीट. पुढचा बॉल फ्रीट असेल. समोर फलंदाज प्रशांत पाटील यांना आपण पाहताय. चांगली कदर फलंदाजी केली आहे दोन्ही पाटलांनी. पाटलांचा बोलबाला विकेटमध्ये पाहायला मिळाला. एका बाजूने वैजनाथ पाटील, त्याच्या बरोबरने आणखीन एक पाटील प्रशांत, तोही आक्रमक झालाय. आणि संघ आहे आदित्य पाटील यांचा, तेही पाटील वर्चस्व गाजवलाय. आणखीन एकदा फुल टॉस. फक्त दिशा दिली आहे. वृष्य सायाने बॉलला टर्न केलाय. स्क्वेअर लेग मध्ये बॉल चाललाय दणदण करत. फ्रीड बॉलवरती मात्र आक्रमण. 4 धावा, चौकार.
चांगलं टायमिंग, मान्यवरांचं इथं आगमन बघा. या विभागातील सर्व प्रतिष्ठित नागरिक जर या मैदानाच्या अवतीभोवती उभे राहून स्पर्धेचा आनंद घेत असेल त्या सर्वांना जिथे विभाग प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने आणि गणेशजी पाटील, केतनजी पाटील यांच्या वतीने आपणा सर्वांना नम्रतेची विनंती असेल, आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हा आणि या स्पर्धेचा आनंद घेत राहा. चांगली फटकेबाजी, आक्रमक भूमिका, इथे देखील लॉफ केला बॉलला, स्टँड अँड डिलिव्हर्ड, लॉंग ऑफ आणि आपण पाहिला का त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या मधून बॉल झाला सीमा पार. इट्स अ मॅक्झिमम षटकार. तर या दरम्यान आदरणीय सिराजबाई खान यांचे आगमन, त्यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. सन्माननीय सिराजबाई खान, क्रिकेटला धर्म मानणारे हे व्यक्तिमत्व आणि त्यांचं इथं आगमन. पुन्हा एकदा गुडघा टेकून ऑन साइडला फटका गॅप मध्ये चाललाय, थांबवणं कठीण आहे. अनस्टॉपेबल इनिंग, प्रशांत आक्रमक झाला, इथे मात्र आला चौकार आणि या चौकाराच्या मैत्रीने आपण पाहता 50 जवळजवळ 55 धावा फलकावरती आल्या. क्या बात आहे. मोठी भागीदारी पहिल्या विकेटसाठी या दोन्ही खेळाडूंनी केली आहे. बघा स्ट्राईक रेट दोन्ही फलंदाजाने मात्र प्रचंड वाढवलाय स्वतःचा आणि हे मात्र फार महत्वाचं राहील कारण दुसरी ओव्हर सुरू आहे आणि आतापर्यंत 55 धावा या फलकावरती आहे. आक्रमक झाले दोन्ही खेळाडू. अनस्टॉपेबल इनिंग साकारत असताना प्रशांत, वैजनाथ हे दोन फलंदाज. यावेळेला परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला, टो क्रशिंग यॉर्कर. सन्मान दिला बॉलला, फॉलो थ्रू मध्ये बॉलला उचलत असताना मात्र सिंगल रन या बॉलवरती मिळाली आणि या सिंगलच्या मदतीने दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर अब तक 56 धावा या फलकामध्ये. बिनबाद 56. डीजे प्लीज. धन्यवाद. सिराजबाई खान यांचं आपण पाहता या ठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीनं स्वागत केलं आमच्या आयोजकांनी. त्यांचं विशेष आम्ही इथे कौतुक करत आहोत. सलग 2 6साठी बलरामजी पाटील यांच्या वतीनं 500चं पारितोषिक आलंय आणि सलग 3 षटकारांना सुनील शेठ ठाकूर यांच्या वतीनं 1000, सलग 3 चौकाराला सुनील शेठ ठाकूर यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. इरवाडी संघाच्या या खेळाडूंना मात्र सुवर्ण संधी. आदित्यदादा पाटील उपसरपंच आणि त्याच वेळेला दर्शन पाटील या संघाचे पुरस्कर्ते आहेत. त्यांच्या वतीने आपण पाहता हा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालाय. ज्या संघाचं नेतृत्व करतोय स्वतः वैजनाथ पाटील. एक चांगला खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू देखील आहे आणि त्याच वेळेला आपण पाहिलं, मी मागाशी उल्लेख केला, उच्च शिक्षित तरुण आहे. प्रत्येकाने आदर्श गाभा असा एक हा खेळाडू वैजनाथ पाटील. क्रिकेटमध्ये जितका आक्रमक आहेच आणि तितकाच आपण पाहिला आपल्या प्रोफेशनमध्ये देखील तितका तो चांगला एक वेल एज्युकेटेड पर्सन देखील राहिला. चांगली भूमिका त्याने साकारली. तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक होईल का? कमबॅक करावं लागेल कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये 56 आल्या. विकेटची प्रतीक्षा आहे फिल्डिंग करणाऱ्या आई एकविरा वॉरियर्स निगडावाडी संघाला. आम्ही एकविरा आईचे योद्धे आहोत हे सांगणारा हा संघ आता योद्ध्यांसारखं लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. कमबॅक मॅचच्या आतमध्ये दाखवावं लागेल गोलंदाजांना. प्रशांत आणि त्याच्याबरोबर असणारा वैजनाथ दोघांनी पहिल्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी केली आतापर्यंत. यावेळेला बघाल अगदी लांबून बॉलला पिक करायचं होतं. बॅटचा फ्लो थोडासा लवकर वेगाने आला, बॅकलिपला खाली घेतला आणि बॉल धीम्या गतीने विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. डाव्या हाताच्या फलंदाजासमोर एक वेगळा अँगल बनवला गोलंदाज त्या ठिकाणी आहेत. तिसऱ्या षटकामध्ये विकास वाघमारे हा खेळाडू. चांगली बॉलिंग ऍक्शन ओव्हर द स्टम्प्स, फक्त दिशा दिली, टेक्निकली परफेक्ट फटका, बॅकफुटला गेले, बॉल मागे चालला, आउटफील्डचा पुरेपूर वापर केला, बॉल वेगाने निघाला त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअर. प्रशांत पाटील हा एरवाडी गावचा खेळाडू आहे आणि त्याच्याबरोबर असं आपण पाहता वैजनाथ कॅप्टन हा खतर बळवली गावचा खेळाडू आहे. प्रभू श्रीरामांची भूमी म्हणून ज्या खतर गावाला संबोधलं जातं. आणि एका बाजूला गोलंदाजी मार्कमध्ये आपण पाहता गोलंदाज निगडावाडी गावचा विकास वाघमारे हा खेळाडू तिसऱ्या षटकामध्ये आला. पहिला बॉल डॉट टाकला, त्यानंतर फक्त दिशा दिली. प्रशांतने चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. धाव संख्या आपण जर पाहिली 60 धावा धावफलकावरती लागली आतापर्यंत. वैजनाथने सांगितलं होतं किमान 60+ आम्ही करू आणि ऑलरेडी 60 आल्या.
अजून काही षटकांचा खेळ बाकी आहे. लॉफ केला, बॉलला फटका फसलाय आणि पहिला धक्का बसलाय बॅटिंग करणाऱ्या हर्ष अँड सावी 11 इरवाडी संघाला. प्रशांत चालला मैदानाच्या बाहेर, ज्याने धावा केल्या वैयक्तिक बॅटिंग करत असताना. 34 धावांची इनिंग साकारली. एकदा जोरदार टाळ्या होत्या प्रशांतसाठी. पहिल्या विकेटला सलामीला गेला, त्याने 34 धावा केल्या आणि हा खेळाडू मैदानाच्या बाहेर चाललाय. हिंदवी स्वराज्य प्रस्थापित व्हावं ही श्रींची इच्छा. त्यासाठी केला गेला संघर्ष म्हणजे हा उभा महाराष्ट्र. या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा. जगात भारी 19 फेब्रुवारी लवकरच महाराजांची जयंती तुम्हाला मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरी होताना पाहायला मिळेल. चांगलं संगीत तुम्ही DJ गोल्डन यांच्या माध्यमातून ऐकताय. उत्तम मंडप डेकोरेटर्स म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. नौका खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती आला. प्रणित ठाकूर, वलग गावचा खेळाडू प्रणित ठाकूर तिसऱ्या क्रमांकावरती आला. कमबॅक केलं त्या ठिकाणी विकास वाघमारे या गोलंदाजाने. चांगली बॉलिंग ऍक्शन आहे खेळाडूच्या. पुन्हा एकदा यॉर्कर हेलिकॉप्टर लुक दिला, बॉलला पाठवलं लॉंग ऑफ मध्ये. जजमेंट चुकलं, वाट पाहिली आणि वाट लागली. बॉल एका टप्प्याने चालला डोक्यावरून, सीमा पार, चौकार. तीच माहिती दिली आहे. आवाज आम्ही उल्लेख करू. सूरज आमचे मित्र आहेत, रिक्षा चालक मालक संघटना, त्यांना प्रेमाने वागल्या म्हणतात. त्यांनी 5 दिवस आम्हाला पाण्याची व्यवस्था पुरवण्यासाठी रिक्षा उपलब्ध करून दिली. आमचे रॉकस्टार मित्र प्रवीण गायकर कॉमेंटेटर त्यांच्या अगदी जवळचे सहकार्य आहेत. आणि रिक्षावाला त्यांचा डायलॉग देखील प्रचंड फेमस आहे. तर सूरज तुमचं आम्ही कौतुक करतोय. असं सहकार्य करत राहा आयोजनासाठी. प्रत्येकाचा हातभार एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं संतांनी सांगितलंय. प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन या स्पर्धेला लाभलं, त्याबद्दल सर्वांचा मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करेन. धीम्या गतीचा बॉल, थोडंसं व्हेरिएशन करत असताना बॉल मागे सरकला. त्या ठिकाणी विकेट किपरच्या दिशेने आउट सध्या ऑफ स्टंप पंचाने वाईड घोषित केला. 1+1 अशा 2 धावा ॲड होतील. एक्स्ट्राच रन जास्त खर्च केला इनिंगमध्ये. आणि त्याच वेळेला आपण पहिला फुलटॉस बॉल देखील जास्त फेकले गोलंदाजाने. त्याचा फायदा मात्र फलंदाजाने घेतला, ज्यामध्ये वैजनाथ सुरुवात त्याने केली. सेकंड ओव्हरमध्ये प्रशांत घातक झाला, तो बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाकडे चाललाय वलग गावचा खेळाडू प्रणित ठाकूर. आणखीन एकदा फुल टॉस आणि याही वेळेला बघा जजमेंट चुकलं. बॉलला थांबवायचं होतं परंतु थोड्या धीम्या गतीने पोहोचले बॉलपर्यंत. अवकाच्या बाहेर हा बॉल. एका टप्प्यावरती बॉल चालला मिड विकेटच्या बाहेर, सीमारेषा पार. या षटकाचा शेवट झाला चौकाराने, गोड झाला. 4 धावा आल्याने 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या हर्ष अन सावी 11 इरवाडी संघाची धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये पण लागताना पाहताय. तब्बल 1 खेळाडू बाद, 70 धावा, 70 रन ऑन स्कोर कार्ड. नेक्स्ट मॅच असेल आर्या ही मनसे लायन्स 11 विपक्ष पराग 11 गोविरले. दोन्ही टीमचे कॅप्टन निलेश पाटील. आणखीन एक पाटील, निलेश पाटील जेतेगावचा हा खेळाडू. त्याच्याबरोबर आपण पाहतो अपोजिट संघनायक असेल अपोनंट्स स्वप्नील पाटील गोविरले. चला आपण दोन्ही कॅप्टन या. स्वप्नील पाटीलने मात्र प्रचंड मेहनत घेतली, सकाळी त्याला आम्ही पाहिलं. यस, आपण अजय पाटीलला इन्व्हाइट करूया. आणखीन एक चांगला ॲथलेटिक्स बरोडी गावचा अजय पाटील, त्यांना विनंती असेल आपण या मंचावरती. एक मोठा रेकॉर्ड्स त्याच्या नावावरती आहे. पुलअप्स सूर्यनमस्कार मारण्यामध्ये सर्वाधिक मारणारा हा तर अजय पाटील.
त्याला विनंती करतो आपण या मंचावरती. हेल्थ इज वेल्थ हा चांगला मेसेज त्यांनी आपल्या तरुणांसाठी दिलाय. अजय आपण मंचावरती आपलं स्वागत. प्रभू श्रीरामांची भूमी म्हणून बरवडी नगरीला संबोधलं जातं. एक ही नारा एक ही नाम जय श्रीराम जय श्रीराम हे संगीत तुम्ही देखील डीजेच्या माध्यमातून ऐकलं. चौथ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये फ्रेश गोलंदाज वापरला जाईल. योगेश वाघमारे करोटी गावचा खेळाडू योगेश वाघमारे यावेळेस मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. योगेश वाघमारेचं हे षटक पहिल्या 3 ओव्हरमध्ये मात्र आपण जर पाहिला धावांचा वणवा पेटलाय. प्रचंड मोठा वणवा आपण जर पाहिला पहिल्या षटकापासून. मागच्या ओव्हरमध्ये थोडासा कमबॅक पाहायला मिळालं. स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक माजी उपसरपंच गणेशदादा पाटील यांचे इथं आगमन. लेग बाईट्सच्या स्वरूपात सिंगल या ठिकाणी ऍड होईल. अतिरिक्त धाव पुन्हा एकदा पाहायला मिळेल. 71 रन्स आपण पाहता स्कोर कार्डमध्ये. सिराजबाई खान आमचे प्रमुख मान्यवर यांचं तर आगमन झालं. मी मगाशी म्हटलं क्रिकेटला धर्म मानणारे हे व्यक्तिमत्व आहे. क्रिकेटमध्ये प्रचंड प्रेम करणारे आमचे सिराजबाई खान सुप्रसिद्ध उद्योजक. त्यांच्या वतीने या स्पर्धेला बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डर यांच्यासाठी प्रत्येकी 3-3 हजाराचं खरं तर डोनेशन आम्हाला मिळालं. इथे फटका फसला. सेकंड अटेम्प्ट थर्ड अटेम्प्ट मध्ये झेल टिपला आहे. असं वाटलं पुन्हा एकदा वैजनाथला जीवनदान मिळतंय की काय. आणि इथे मात्र खेळाडू बाजाला कमबॅक लेट पण थेट केला. आता निगडावाडी या संघाने खेळाडू बाजालाय. कॅप्टन द डिपार्ट वैजनाथ पाटील बॅक टू द डग आउट. कमबॅक लेट पण थेट केलं. चला आदित्यदादा पाटील आपण या मंचावरती डगआउटमधून सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्याबरोबरने सुनील शेठ ठाकूर यांना विनंती असेल आपण देखील या मंचावरती आपलंही स्वागत. संघाचे ओनर आहेत दर्शन पाटील आपण आला असेल आपण देखील या मंचावरती. आपण पाहताय विजयजी वाघमारे साहेब सामन्याचा आनंद घेत आहे. आणि खरं निगडावाडी संघ आपण पाहताय मैदानामध्ये खेळतोय. आणि आदिवासी प्रीमियर लीग आम्ही अनेक केल्या रायगड जिल्ह्याच्या, ज्यामध्ये खरं आपण पाहिलं बरेचसे खेळाडू आहेत. माथेरानचा अजय भस्मा असेल, कुंभलवाडीचा मोहन पारदी असेल, वाघाच्या वाडीचा अविनाश वाघ असेल, हे खेळाडू जे आज आपण जर पाहिलं तर आपल्या रेग्युलर क्रिकेटमध्ये देखील त्यांचा बोलबाला राहिला दमखम राहिला. असे खेळाडू प्रचंड टॅलेंट. वेगावरती स्वार झाला गोलंदाज. सबमरीन डिलिव्हरी टप्पा पडला. बॉल खाली राहिला. अनइव्हन बाउन्स झाला म्हणता येईल. अनपेक्षित बाउन्स मात्र आपण पाहिला या चेंडूमध्ये. विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. कमबॅक केला. मी मगाशी म्हटलं लेट पण थेट कमबॅक जरूर झालाय निगडावाडी संघाचा. आणि हे कमबॅक आता गरजेचं आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. चांगली गोलंदाजी साकारतोय. आपटला बॉल. बाउन्सरचा वापर. अपटी बार पण इथे आपण पाहिला पंचांनी बॉलला वाईड घोषित केलंय. अतिरिक्त रन्समध्ये त्या ठिकाणी भर पडेल. धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावा धाव फलकामध्ये आपण पाहताय 2 खेळाडू बाद 72 धावा. 72 लॉस ऑफ 2 विकेट्स. 72 धावा धाव फलकावरती आहेत. चौथं षटक मार्गस्थ आहे. मी मगाशी उल्लेख केला अजय भस्मा या खेळाडूचा. यंदाचा हंगाम रायगड प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये हा खेळाडू बेस्ट फिल्डर राहिला होता, ज्याला मात्र बाईक मिळाली होती. असा हा खेळाडू मैदानामध्ये खेळ साकारत असताना ऑन साइडला पूल करत असताना बॅटच्या रडारमध्ये बॉल आलेला नाहीये, पण तो गॅपमध्ये चाललाय. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून एका टप्प्यावरती 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमा पार. रन्स मधील 4 चौकार. तीन षटकानंतर आपण पाहिलं धावगती थोडी मंदावली होती आणि आता पुन्हा एकदा मोमेंटम मिळालाय. हर्ष आणि साबी 11 इरवाडी या संघाला चौकाराच्या मदतीने चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. फलंदाज आहे त्या ठिकाणी राज कदम हा खेळाडू. 4थ्या क्रमांकावरती आला. मिडल ऑर्डरला हा खेळाडू. याही वेळेला बघा ऑन साईडला बॉलला लॉफ करायचा होता. आतली कडा घेतली. बॉल स्क्वेअर लेग रिझनकडे चालला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. बॉलला उचलतील फेकतील दरम्यान एक सिंगल या चेंडूवरती मिळेल. चांगलं ताळमेळ या दोन्ही खेळाडूमध्ये पाहायला मिळालं. सिंगल रन मात्र इथे मिळाली आणि या सिंगलच्या मध्येने धावसंख्येमध्ये बदल. 77 धावा
धावफलकामध्ये पण लागताना पाहता. 2 खेळाडू बाद. पहिल्या विकेटसाठी मोठी भागीदारी आणि त्यानंतर मात्र कमबॅक. आई एकविरा वॉरियर्स निगडावाडी या संघाच्या माध्यमातून होत असताना आपण पाहताय. शॉर्ट अप लेन बॉल. यावेळेला पुन्हा एकदा मिस टायमिंग. अपरेज लागली होती पण तो जजमेंट चुकलं बघा. फिल्डिंग मधल्या चुका ह्या सातत्याने पाहायला मिळाल्या. बॅकवर्ड क्षेत्राकडे बॉल मागे चालला. आउटफील्ड मैदानाची टणक आहे आणि इथे आपण पाहताय तिसऱ्या रनचा पर्यंत झाला. 3 धावा. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 3 धावा या चेंडूवरती मिळाल्या आणि या 3 रनच्या मधीने धावसंख्येमध्ये बदल आपण होताना पाहताय. टोटल धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती 80 रन ऑन स्कोर कार्ड. चौथं षटक संपलं. जवळजवळ 20.00च्या सरासरीने 80 धावा आल्या धावफलकावरती. चला नेक्स्ट मॅचसाठी मी इन्व्हाइट करतो आर्या ही मनसे लायन्स 11 संघाचे कॅप्टन निलेश पाटील आणि त्याच वेळेला पराग 11 गोविर्ले संघाचे कॅप्टन स्वप्नील पाटील या दोन्ही कर्णधारांना सूचना असेल आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच आजच्या दिवसातील पुढचा सामना असेल. या अगोदर आपण पाहताय 2 संघ आहेत. दर्श आणि सावी 11 इरबाडी विपक्ष आई एकविरा वॉरियर्स निगडावाडी या 2 टीमच्या दरम्यान ही लढत. लास्ट ओव्हर आहे. शेवटचं षटक कॅप्टन सूरज पवार गोलंदाजी मार्कवर द्यायला. स्पर्धेतला उच्चांक 101 आहे आणि आता शेवटचं षटक बाकी आहे. टोटल 80 धावा धावफलका बर्द्या समोर फलंदाज आपण पाहताय प्रणित ठाकूर स्ट्रायकिंग एंडला आलाय. शेवटच्या ओव्हरमध्ये देखील चांगली कामगिरी फलंदाजांना करावी लागली. तर एका बाजूने कमबॅक करायचं आहे त्या ठिकाणी आई एकविरा वॉरियर्स निगडावाडी या संघाला. लास्ट ओव्हरला सुरुवात झाली. पहिला चेंडू टाकत असताना सूरज पवारचा फुल टॉस आणि लास्ट ओव्हर मध्ये ब्लास्ट. खराब चेंडूचा समाचार घेत असताना मात्र पुन्हा एकदा बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेगच्या बाहेर सीमा पार षटकार. आणि अगदी योग्य वेळेला केला. शेवटचं षटक बाकी आहे. बीमरसाठी चेक केलं जाईल. वेस्ट साईड च्या वर असेल बॉल तर मात्र बीमर. षटकार ऑलरेडी मिळाला. 86 धावा धावफलकामध्ये. धावांची गती ही प्रचंड वाढवली पहिल्या षटकापासून वैजनाथच्या संघाने. दर्शन साबी 11 इरबाडी संघाला पण मैदानामध्ये बॅटिंग करताना पाहताय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बघा बॉलचं त्या ठिकाणी बॉल ज्या ठिकाणी कनेक्ट झालाय तिथलं हाईट फॅक्टर हे ग्राह्य धरलं जातं आणि बरोबर वेस्ट साईडच्या खाली होता बॉल. त्यामुळे लिगल बॉल घोषित केला. पंचाने तिसऱ्या पंचांचा कॉल आहे. अगदी योग्य बॉल होता पण 6 धावा या चेंडूवरती मिळाल्या. ज्या गोष्टीचा उल्लेख मी सातत्याने केला फुलटॉस बॉल हे घातक राहिले आई एकविरा वॉरियर्स निगडावाडी या संघासाठी. जितके फुलटॉस आले त्याच्यावरती मात्र फुल टोल वसूल केले फलंदाजाने. इथे आदळलेला हा बॉल चांगला बॉल होता. इथे बघा लेन बॉलचा वापर. बॉल जसा विकेटमध्ये लँड झाला तिथून मात्र प्रॉपर कनेक्ट करताना नाहीये फलंदाजाला. लेग बायच्या स्वरूपात अतिरिक्त रन्स यावेळेला मिळेल. एका रनच्या मैत्रीने मात्र संघ पुढे चालला. 87 धावा धावफलकामध्ये पण लागताना पाहत आहे. 87 रन. अजूनही 4 बॉल बाकी आहेत. पहिल्या इनिंगमध्ये जेव्हा बॅटिंग आली वैजनाथच्या वाट्याला अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 87. खेळाडू बाद झाले 2. पहिल्या विकेटसाठी मोठी भागीदारी आपण पाहिली. त्यानंतर आणखीन एक भागीदारी या 2 खेळाडूंमध्ये होत असताना यावेळेला बॉलने उंची जास्त घेतली. अंतर कमी कापलं. फिल्डर डाऊन द बॉल. झेल होईल का आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. बघा पुन्हा एकदा असं वाटलं नशिबाची साथ मिळेल इरवाडी संघाला पण तो खेळाडू बाद झाला मैदानाच्या आतमध्ये. तिसरा खेळाडू राज कदम बॅक टू द डग आउट.
धन्यवाद. तर विकेट मिळाला या बॉलवरती फिल्डिंग करत असताना सूरज पवार या कॅप्टनला तो संघर्ष करतोय संपूर्ण या इनिंगमध्ये. त्याच्या वाट्याला संघर्ष आला बॉलिंग करत असताना, परंतु या ओव्हरमध्ये त्याने कमबॅक केलं. एक षटकार जरूर पहिल्या बॉलवरती आला, परंतु सेकंड बॉलवरती त्याने प्रत्युत्तर दिलं. फलंदाजाला खेळाडू बाद झाला. नौका खेळाडू मैदानाकडे आपण जाताना पाहताय. संकेत दिवेकर हा खेळाडू या दरम्यान स्पर्धेचे आमचे जिता विभाग प्रीमियर लीगचे अध्यक्ष गणेश दादा पाटील यांचे इथं आगमन होताना आपण पाहताय. त्यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. ओव्हर द स्टम्प्स. नेक्स्ट बॉल पुढे आले, शॉटम पूल केला, हापम जॅक करत असताना बॉलला पाठवलं आमच्या अतिथी मंचाकडे. सलामी देणारा अतिथी मंचाला हा षटकार, पॅरलल स्ट्रोक, 6 धावा. नव्वद क्रॉस केलं. 93 धावा आल्या. अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 101 हायएस्ट आहे. मी मगाशी म्हटलं कदाचित संधी निर्माण होईल या मॅचमध्ये उच्चांक गाठण्याची, आणि त्याच दिशेने वाटचाल. पुढे आले होते, एक स्टेप पुढे आले. त्यानंतर आपण पहिला स्ट्राईक रोटेशनचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी पंचांनी सांगितलंय कोणत्याही प्रकारचं स्ट्राईक रोटेशन तुम्हाला करता येणार नाहीये, कारण एकाच वेळा तुम्हाला दोन्ही एंड सोडावे लागतील. अन्यथा स्ट्राईक रोटेशन किंवा ती रन ही ग्राह्य धरली जाणार नाहीये. ही सूचना मात्र पंचांच्या माध्यमातून मिळाली. त्यामुळे पुन्हा एकदा स्ट्राईक एंडलाच राहावं लागेल. त्या ठिकाणी फलंदाज संकेत दिवेकरला जेव्हा स्ट्राईक रोटेशनचा प्रयत्न केला तेव्हा तर हर्षन सावी 11 इरवाडी संघाच्या डगआउटमध्ये चर्चा झाली असेल, ही स्ट्राईक रोटेशनचा प्रयत्न का केला असावा, कारण ऑलरेडी एक षटकार त्याने मारलाय. जरी जो थांबला मैदानात त्या ठिकाणी संकेत तो मारू शकतो हा विश्वास आहे प्रत्येक प्रेक्षकांकडे. फुल लेन डिलिव्हरी शपथ झाले होते. बॉल बॅटची बॉटम एज घेऊन मागे निघाला त्या ठिकाणी लॉंग लेग क्षेत्राकडे. त्या ठिकाणी 2 धावा घेत असताना दोन्ही फलंदाज थ्रो आलाय. तद्वर मात्र असतील फक्त आणि फक्त खेळाडू बाद. यस, निर्णय आला. 2च धावा आणि 1 विकेट मात्र मिळेल. खेळाडू बाद देखील झाला. 2 धावा देखील आल्या आणि 2 रनच्या मध्येने आपण पाहता संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती आली ती म्हणजे 95. जर षटकार मारला तर बरोबरी होईल. उच्चांक जो होता देव मात्रेच्या संघाचा त्या तर उच्चांका बरोबरी करू शकेल हा संघ जर षटकार इथे आला तर. अन्यथा आपण पाहत आहे देव मात्रेचा संघ ज्याने 101 केला तोच मात्र तुम्हाला हायएस्ट पाहायला मिळेल. ओव्हर कंप्लीट. यस, क्या बात आहे. आम्ही कॅल्क्युलेशन वेगळं लावत होतो. तर इथे बघा पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 95 धावा धावफलकावरती लागल्या. धन्यवाद. 95 धावा धावफलकावरती आल्या, ज्यामध्ये वैजनाथने 24 केल्या. एका बाजूला आपण पाहता प्रशांत पाटीलने 34 धावांचं योगदान. त्याच वेळेला प्रणित ठाकूरने 1 षटकार 1 चौकार आणि 3 धावा अशा एकूण 13 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. संकेत दिवेकरने 8 धावा केल्या आणि एकूण धावा 95-96चं टार्गेट उभं झालं. पुढच्या इनिंगमध्ये आपण आवाज ऐकूया आमचे मित्र परमेश पाटील यांचा. त्या अगोदर आपण टॉसकडे जाऊया. दोन्ही कॅप्टन निलेश पाटील आणि स्वप्नील पाटील टॉससाठी आपण या. तर आगमन होतं या स्पर्धेचे आमचे अध्यक्ष माजी उपसरपंच बळवळी ग्रामपंचायत आणि भारतीय जनता पार्टीचे पेन तालुक्याचे खरतर पदाधिकारी सन्माननीय गणेश पाटील साहेबांचे आगमन. त्यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. शांत संयमी असं हे व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत ज्यांनी घेतली त्यांचं इथे आगमन होत असताना आपण पाहताय. या पण मंचावरती आपलं स्वागत. टॉस बॉक्समध्ये आपण जाऊया ज्या ठिकाणी असतील आमचे सिराजभाई खान यांच्या शुभ हस्ते मी टॉस घेत आहोत. आपण टॉस बॉक्समध्ये या जिथे असेल आमचे परमेश पाटील. हेलो चेक चेक. हेलो चेक. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करतोय. आर्याई मनसे लायन्स 11च्या अगेन्स्ट पराग 11 गोविरले. टेल इज अ कॉल.
इट इज अ हेड. टॉस जिंकलाय निलेश. निर्णय का असेल? फिल्डिंग घेणार. क्षेत्ररक्षण निवडलंय. खरं तर महत्त्वाची स्पर्धा बऱ्याच वर्षानंतर जिथे विभाग प्रीमियर लीगचं दुसरं पर्व आपण पाहतोय. खरं तर चालू वर्षाच्या आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन खूपच चांगलं आहे एकदम, कारण आपला हे स्टेज बघूनच एकदम आयोजनच भारी वाटतं एकदम. तुझ्या टीमबद्दल काय सांगशील? एखादी मीटिंग वगैरे झालेली आहे का, किंवा काय स्ट्रॅटर्जी असेल या स्पर्धेमध्ये? मीटिंग वगैरे असं काही नाही आहे. चांगला क्रिकेट खेळेल तो जाणार पुढे. खरं तर टॉस जिंकलाय. महत्त्वाचा टॉस होता मॉर्निंग सेशनमध्ये. एकदा बॅनर तुम्हाला मी दाखवतोय. फर्स्ट डेला गौरी 11 आंबिवली क्वालिफाय झालाय. सेकंड डेला राजवीर आणि हरीश इंटरप्राइजेस. थर्ड डेला भाऊ 11. अगदी त्याच्याच खाली तुझा संघ आहे आर्याई मनसे लायन्स. हे कॉम्बिनेशन आलंय, त्याबद्दल काय म्हणशील? असं काही नाही आहे. क्रिकेट चांगला खेळेल तोच पुढे जाणार, असं काही नाही आहे बॅनरवर. क्रिकेट चांगला खेळेल तोच पुढे जाणार. येस, थँक्यू. आपण जाऊया पराग 11 गोविरले. स्वप्नील, टॉस महत्त्वाचा होता. टॉस तर महत्त्वाचा होता, कारण की हल्लीचा ट्रेड आलाय की टॉस जिंकून जो तो फिल्डिंगच करतोय. तू स्वतः आयोजक आहेस. या स्पर्धेबद्दल काय सांगशील? आयोजक खरं सांगायचं झालं तर ही जिता विभाग प्रीमियर लीगची स्वतः मी म्हणजे भरपूर जणांजवळ बोललो की आपण प्रीमियर लीग करूया. कोणीही साथ दिली नाही. नंतर लास्ट ऑप्शन गणेश दादा होता. मी गणेश दादाला, केतन आणि मी बोललो, दादा आपल्याला प्रीमियर लीग करायची, हमरावर प्रीमियर लीग दरवर्ष होतोय, आपण काहीतरी करूया आपल्या प्लेअरसाठी. तर दादांनी स्वतः बोलला, स्वप्नील तुम्ही करा, मी आहे, काय होईल तुम्ही बघीन, तुम्ही टेन्शन घेऊ नका, फक्त तुम्ही टीम बघा. आणि खरंच दादाने जे केले ना ते कोणाच्यात होणार पण नाही. आणि एवढ्या वर्ष झालं पण नाही. झाला होता त्यांनी, पण दादांनी खरंच खूप चांगला करून दाखवलाय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करायची आहे, काय टार्गेट असेल? टार्गेट आता बघू. निलेश दादा आउट गेला तर नक्की टार्गेट कमी असेल, कारण की तो इन फॉर्ममध्ये आहे. बघू, त्याची विकेट घेण्याचा प्रयत्न करू आम्ही. येस, थँक्यू. मान्यवरांचा आभार व्यक्त करूया. आणि निलेश, खूप साऱ्या शुभेच्छा. टॉसबॉक्समध्ये टॉस जिंकलाय आर्याई मनसे लायन्स 11 या संघाने आणि क्षेत्ररक्षण निवडलंय. नुकतंच ज्यांचं इथं आगमन झालं व्यासपीठावरती ते आदरणीय सिराजभाई खान, कदा त्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांच्यासाठी ज्या ट्रॉफीज आहेत आणि खरं जे प्राइज आहेत त्यांच्या माध्यमातून मिळाले, त्यांचा मी इथे आभार व्यक्त करत आहोत. विष्णू वाघमारे, दवण सर, सामाजिक कार्यकर्ते, 101 षटकारासाठी पहिल्या ओव्हरमध्ये जे खेळाडू फलंदाज षटकार मारतील त्यांच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. विष्णू दादा वाघमारे, दवण सर हे सामाजिक कार्यकर्ते. लेट्स प्ले. आवाज सुरुवात कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज असेल. परमेश पाटील. येस, थँक्यू. रोशन पाटील सरांचा आवाज खरं तर आपण पहिल्या सत्रामध्ये ऐकलाय. दुसऱ्या सत्रासाठी टार्गेट या ठिकाणी सेट केलंय. एकूण 96 धावसंख्येचं लक्ष्य या ठिकाणी दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतोय. फर्स्ट मॅच डे 4 दर्श अँड सावी 11 इरवाडीच्या अगेन्स्ट आई एकविरा वॉरियर्स निगडावाडी. सेकंड इनिंग मध्ये निगडावाडी या संघाला आपण पाहतोय 96 धावांचं टार्गेट या ठिकाणी चेस करायचं आहे. बिग टार्गेट. पुढचा चेंडू आपण पाहिला ऑफ स्टिकच्या बाहेर, अवे फ्रॉम बॉडी. पंचांकडून खरं तर निर्णय आला, इट्स अ व्हाईट बॉल. 1 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. 3 धावा धावफलकावर जरूर आपण पाहतोय. 96 धावांचा जर का आपण पाठलाग करतोय तर पहिल्या षटकापासून
अगदी पहिल्या चेंडूपासून षटकार चौकारांच्या शोधात जावं लागेल आणि त्यांची आवश्यकता असेल. प्रतिस्पर्धी संघाचा जर का आपण विचार केला तर खूप चांगली फलंदाजी त्या ठिकाणी आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिली. ऑफसाईडला 38 सर्कलच्या बाहेर चेंडू फील्ड होईल, तत्पूर्वी रस मिळेल, एक सिंगल स्ट्राईक रोटेशन त्या ठिकाणी पाहायला मिळेल. सन्माननीय आदित्यदा पाटील इरवाडी माजी उपसरपंच यांचा संघ आपण पाहतोय, दर्शन साबी 11 इरवाडी. तर त्यांच्या विरोधात सन्माननीय विजय वाघमारे यांचा आई एकविरा वॉरियर्स निगडावाडी हा संघ मात्र मैदानात लढताना पाहायला मिळेल. स्विचिटचा अटेम्प्ट त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला. पुन्हा एकदा ऑफ स्टिचच्या बाहेर जाणार हा चेंडू आपण पाहिला आणि पंचांकडून खरं तर व्हाईटचा इशारा आला. पहिल्या ओव्हरमध्ये 2 स्क्वेअर चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज प्रणित ठाकूर, तर सलामीवीर फलंदाज पवन वाघ आणि सोबतीला सूरज पवार. पवन आणि सूरज ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मोठं टार्गेट आहे आणि मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल. त्या ठिकाणी पूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु मिसटायमिंग स्ट्रोक्स पाहायला मिळाला. काऊ कॉर्नर क्षेत्रावरून क्षेत्ररक्षक आला वेगाने, तत्पूर्वी सिंगल रन्स या ठिकाणी जरूर स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. पण सिंगल डबल्सने काही होणार नाहीये. 96 धावांचं लक्ष जर का तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकांमध्ये किमान 40 ते 45 धावा येणं आवश्यक असेल. ज्या अर्थी आपण पाहतोय सुरुवात अप्रतिम या ठिकाणी पाहायला मिळाली. प्रणित ठाकूरच्या माध्यमातून बॅटची एज त्या ठिकाणी थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना चेंडू जाईल सीमा पार, चौकार. चौकार जरूर पाहिला आणि त्या 4 धाब्यांच्या मदतीने स्कोर मात्र जाऊन पोहोचला डबल फिगर मध्ये. दुहेरी अंकावर अर्थातच 10 धावा धावफलकावर आपण पाहतो. 10 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट्स. त्या ठिकाणी 96 धावांचा पाठलाग करत असताना या संघाला आपण पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू होता. खरं तर पुलचा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. चेंडू मात्र निघून गेला आणि पहिल्या षटकाचा खेळ त्या ठिकाणी समाप्त होतोय. पहिल्या षटकानंतर स्कोर कार्डवर रन्स आपण पाहतोय. 10 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट्स, 96 रन्स. 96 धावांचा पाठलाग करत असताना टीम आई एकविरा वॉरियर्स निगडावाडी या संघाला आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच पुढची लढत आपण पाहणार आहोत. आर्याही मनसे लायन्स 11, निलेश पाटील ऍज अ कॅप्टन, टीम ओनर संदीप ठाकूर खारपडा यांचा संघ फाईट करेल पराग 11 गोविर्ले. स्वप्नील पाटील टीम कॅप्टन आणि ज्या टीमचे पुरस्कर्ते असतील सन्माननीय जगदीश शेठ ठाकूर यांचा संघ आपण नेक्स्ट मॅच मध्ये जरूर पाहणार आहोत. परंतु आजच्या दिवसातील पहिली लढत जर का आपण पाहिलं तर डॉमिनेट केलंय प्रतिस्पर्धी संघाला. ज्या अर्थी टॉस गमावल्यानंतर फलंदाजी वाट्याला आली जरूर, परंतु सर्व काही सुरळीत पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. दर्शन साबी 11 इरवाडी संघाकडून षटकार चौकारांची आतिषबाजी करत असताना फलंदाज वैजनाथ पाटील आणि प्रशांत पाटील यांची मिळालेली साथ. तदनंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेला प्रणित ठाकूर असेल आणि 5व्या क्रमांकावर आलेला संकेत दिवेकर असेल. यांच्या देखील बॅट मधून षटकार आपण जरूर पाहिले आणि ते पहिलं सत्र मात्र संपलं एकूण 95 या धावसंख्येवर. 96 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सेकंड इनिंग मध्ये जर का आपण विचार केला तर पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात फक्त 10. दुसऱ्या षटकाला सुरुवात कॅप्टन वैजनाथ पाटील बळवली या खरं तर गोलंदाजाला आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव राहिला. मोठं लक्ष या ठिकाणी चेस करतोय टीम आई एकविरा वॉरियर्स. चांगला फटका रडार मध्ये होता. लॉस करत असताना कौ कॉर्नर क्षेत्राच्या वरतून चेंडूला सरळ पाठवलाय षटकार.
इरादे बनते और बिगड़ते हैं, शिर्डी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. खूप चांगलं संगीत या ठिकाणी साईंचं आपण ऐकलं. या दरम्यान आपण पाहत आहे दमदार व्यक्तिमत्व आदरणीय सरपंच संजय दादा डंगर यांचे इथं आगमन झालं. त्यांचं वेलकम स्वागत आम्ही करतोय क्रीडा नगरीमध्ये. याच मैदानावरती खरं तर बघा काय फटका खेळला विसेप मध्ये खेळाडू सूरज फिल्डर आहे त्या ठिकाणी. मी आवाज उल्लेख करेल याच मैदानावरती संजय दादा डंगर आणि गणेश दादा पाटील या A1 जोडीच्या माध्यमातून पेण तालुका कबड्डी प्रीमियर लीगचं दमदार आयोजन आपण इथे पाहिलं होतं. आणि त्याच वेळेला अनेक वेळा आपण पाहिलं का तर पेण नगरपालिकेच्या क्रीडांगणावरती सरपंच आणि उपसरपंच ट्रॉफीचं दमदार आयोजन देखील त्यांच्या माध्यमातून होताना पाहिलं. आणि नुकताच रायगड 40+ प्रीमियर लीग आपण पाहिली. त्या स्पर्धेमध्ये देखील संजय दादा डंगर यांच्या संघाने एक वेगळी छाप सोडली. असे क्रिकेटचे दर्दी आणि स्वतः एक उत्तम समालोचक देखील आहेत. अष्टपैलू व्यक्तिमत्व सर्व गुण संपन्न संजय दादा डंगर साहेबांचं या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत. खरं तर रोशन सर, समीरा निधी 11 बलवली हा संघ देखील त्यांचाच आहे आणि हा संघ देखील सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय. दमदार हिट, चेंडूला मात्र लॉफ करत असताना पाठवले सरळ सीमा पार, ठोकलाय आणखीन एक षटकार. जिथे विभाग ग्रामीण क्रिकेटला ज्यांनी गती आणि दिशा दिली आणि किंबहुना खरं तर क्रिकेटला ज्यांनी शिस्त लावली असे सन्माननीय संजय डंगर सरांचं शुभागमन मंचकावर जरूर आपण पाहतोय. आदरणीय आदित्यदादा पाटील इरवाडी, सुनील ठाकूर साहेबांना आमची विनंती असेल आपण मंचकावर यावं. मोरेश्वर पाटील साहेबांना देखील आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावर यावं. चांगला फटका आहे, शॉर्ट आर्म पुलचा फटका, लॉंगेस्ट चेंडूला आणखीन एकदा पाठवलाय सीमा पार, षटकार. यस, थँक्यू. आदरणीय दिलीप दत्तात्रय पाटील दादांना देखील आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावर यावं. धावसंख्या स्कोर कार्डवर 30 धावा धावफलकावर आपण पाहतोय. खरं तर ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका यामध्ये झालेला सामना आपण सर्वांनीच पाहिलाय. 234 धावसंख्येचा वर्ल्ड रेकॉर्ड तेव्हा खरं तर ऑस्ट्रेलियन संघाने केला होता आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना हर्षल गिब्स आणि संपूर्ण साऊथ आफ्रिका संघ त्यावेळेला लढला आणि बघता बघता अवघ्या 2 ते 2.5 तासांमध्ये तो रेकॉर्ड त्यांनी ब्रेक केला होता. क्रिकेटमध्ये कोणताही स्कोर सुरक्षित नाही आहे. अर्थातच विजयाची हमी कोणताही स्कोर तुम्हाला देऊ शकत नाही आहे. ह्या मॅचमध्ये देखील तशा प्रकारचं चित्र पाहायला मिळतोय. 96 रन्स, 96 धावांचं लक्ष्य जरूर आहे, परंतु 2 षटकांचा खेळ समाप्त होत असताना 30 धावा धावफलकावर आई एकविरा वॉरियर्स निगडावाडी या संघाच्या आपण पाहतोय. दुसरं षटक वैजनाथ पाटील आणि कॅप्टनवर केलं आक्रमण आणि त्या ओव्हरमध्ये आल्या एकूण 20 धावा. अर्थातच कॅप्टन्स अगेन्स्ट कॅप्टन, 2 कर्णधारांमध्ये खरं तर ते युद्ध द्वंद्व पाहायला मिळालं आणि त्या युद्धामध्ये असं आपण म्हणूया की फलंदाज सूरज पवार त्या ठिकाणी जरूर जिंकलाय. 3 षटकार, 2 सिंगल त्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या. 30 धावा धावफलकावर जरूर आपण पाहतोय. 96 धावसंख्येचं लक्ष या ठिकाणी आणि या धावांचा पाठलाग करत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या फक्त 10, तर सेकंड ओव्हरमध्ये आल्यात एकूण 20. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज अजय मालदेव चा खरं तर हा खेळाडू असेल. पहिला चेंडू, शॉर्ट पिच, शॉर्ट आर्म पुलचा फटका, चेंडू हवेत आहे, संधी जरूर असेल परंतु सेफली लँडिंग.
नो मॅन्स लँडमध्ये चेंडू जरूर पडला आणि सिंगलला डबल आणि डबलला आता मात्र पाहूया ट्रिपलमध्ये कन्वर्ट केलंय का DRS. पंच जरूर या ठिकाणी TV अंपायर आणि आमच्या तिसऱ्या पंचांची मदत घेतील. पाहूया तिसरी रन्स या ठिकाणी पूर्ण झाली का की खेळाडू अर्थातच कॅप्टन सूरज पवारला माघारी यावं लागेल. फ्रेम बाय फ्रेम या ठिकाणी जरूर आपण पाहू. एके लाईव्ह स्पोर्ट्स अभिरत कचरेकर अँड संपूर्ण टीम अलिबाग हे मात्र इकडे जरूर सज्ज झालेत. या चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेला आपण लाईव्ह पाहतोय. थेट प्रेक्षेपण घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून आपण आपल्या स्मार्टफोनवर लॅपटॉप टेलिव्हिजन स्क्रीनवर ही स्पर्धा आपण पाहतोय. जरूर या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. मराठी माणसाने सुरू केलेलं हे चॅनल खरं तर तुमच्या प्रेमाची फार आवश्यकता आहे. आणि काल एकूण 6,000 व्ह्युअर्स या ठिकाणी जरूर जोडले होते ही स्पर्धा पाहण्यासाठी. जिथे विभाग प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं, ज्या पर्वावर आहे तमाम पेन वासियांना गर्व. दुसरं पर्व आपण पाहतोय सेकंड सीझन मध्ये खूप रफ अँड टफ सामने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. काही काल प्रतीक्षा जरूर केली जाईल. खेळाडू सुरक्षित आहे. 3 रन्स या ठिकाणी जरूर स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. थोडी रिस्की रन होती. मी तर म्हणेल कॅप्टन सूरज पवार त्या ठिकाणी कदाचित जाळ्यामध्ये अडकला असता, परंतु खेळाडू सुरक्षित आहे. फार मजा येईल जोपर्यंत सूरज पवार मैदानाच्या आतमध्ये असेल. मी तर म्हणेल विजय मिळू शकतोय. टीम आई एकविरा वॉरियर्स निगडावाडी या संघाला लॉंग रनअपनी गोलंदाजी करत असताना मीडियम फास्ट बॉलर अजय या ठिकाणी सज्ज झालाय. शॉर्ट पिच, शॉर्ट आर्म पुलचा फटका. चेंडू जरूर हवेत फसलाय, परंतु चेंडू मात्र चाललाय वाईडिश लॉंग ऑनला. सीमा पार आणखीन एक ब्रँडेड षटकार. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला पकडायचं होतं. सिंगल रन्स कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि जरूर खेळाडू पोहोचलाय. या ठिकाणी सूरज पवार खरं तर विचार करतोय की जास्तीत जास्त चेंडू मला खेळायचे आहेत, स्ट्राईकवर मला राहायचं आणि त्यासाठी खरं तर मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न सुरू आहेत. ज्या आधी आपण विचार केला तर अर्थातच मागच्या काही चेंडूंवर देखील आपण पाहिलं जिकडे 3 रन्स घेत असताना तदनंतर सूरज पवार स्ट्राईकवर राहिला आणि ह्या चेंडूवर देखील जिकडे सिंगल होती तिकडे 2 रन्स कंप्लीट केले आणि पुन्हा एकदा सूरज पवार या खेळाडूला आपण ऑन स्ट्राईकवर पाहतोय. फुल टॉस त्या ठिकाणी जरूर पंचांकडून त्या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. बीमर आहे की नाही या ठिकाणी जरूर आपण पाहणार आहोत. हाईट फॅक्टर या ठिकाणी चेक केलं जाईल. हाईट फॅक्टर जरूर या ठिकाणी आपण चेक करतोय फ्रेम बाय फ्रेम. एके लाईव्ह स्पोर्ट्सच्या माध्यमातून पुन्हा एकदा आमचे TV अंपायर आणि ऑफिशियली तिसरे पंच या ठिकाणी जरूर पाहतात. आज शैलेश चव्हाण, करंजा उरण, त्याचप्रमाणे शुभम कदम देवलोली आणि विलास कदम सर आपटा या पंचांच्या पॅनलला आपण पाहतोय. समालोचन कक्षामध्ये सन्माननीय रोशन पाटील सर तारा आणि अंकित मालसुरे यांचा आपण आवाज ऐकतोय.
देण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांच्यासाठी आम्हाला त्यांच्याकडून प्रत्येकी 3,000 डोनेशन आलं आणि त्यांच्या वतीने आपण खेळाडूंना सरप्राईज गिफ्ट देणार आहोत. त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. नितेश सदागर तरोश यांचे आगमन, त्यांचे वेलकम स्वागत आपल्या रणरंगमध्ये. जिल्हा विभाग प्रीमियर लीग, जिल्हा विभाग प्रीमियर लीग पहिलं पर्व झालं होतं आय थिंक 2-3 वर्ष अगोदर. ते पर्व आम्ही केलं आणि बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा आपण पाहता हे आयोजन आणि मग सुनील पाटीलने सांगितलं अनेक जणांच्या मी मागे लागलो की जिथे विभाग प्रीमियर लीग व्हायला हवी, पण तो गणेश दादांकडे आम्ही शब्द टाकला आणि त्याने आम्हाला होकार दिला आणि त्यानंतर आपण पाहता भव्य दिव्य असं हे आयोजन या ठिकाणी होत असतं. डिसिजन पेंडिंग निर्णय चेक केला जाईल, निर्णय प्रलंबित आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य चेंडू असेल या ठिकाणी आपण जरूर पाहतोय. डॉट बॉल जरूर पाहायला मिळेल आणि षटकातील चेंडू मात्र या ठिकाणी जरूर झालेले 4 आणि 2 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय 41, लॉस ऑफ 0 विकेट्स. 41 धावा धावफलकावर एकही विकेट न गमावता 96 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम आई एकविरा वॉरियर्स निगडावाडी या संघाची धावसंख्या आपण पाहतो. ऑन स्ट्राईकला फलंदाज कॅप्टन सूरज पवार, तर नॉन स्ट्राईकला असेल पवन वाघ. समोरला बॅटच्या रडारमध्ये चेंडू जरूर होता, परंतु मिसटायमिंग स्ट्रोक्स आपण पाहिला. ऑफसाईडला कव्हर पॉइंट रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना रन्स मिळेल 1 सिंगल आणि एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर पाहायला मिळाली 42. 42 धावा धावफलकावर जरूर आपण पाहतो. या स्पर्धेचा जर का आपण विचार केला तर 101 हा सर्वाधिक धावसंख्या आपण जरूर पाहिली. पर्याय नित्यम स्ट्रायकर्स वाकरूल आणि त्या मॅच मध्ये देव म्हात्रे बरसला होता. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक खरं तर ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि या स्पर्धेतील उच्चांक खरं तर त्या मॅच मध्ये देखील आपण पाहिला. चांगला फटका आहे, स्लॉट मध्ये होता परंतु क्षेत्ररक्षक निवडला, कॅच होती, कॅच ड्रॉप. त्या ठिकाणी अगदी सोप्पा झेल पकडण्याची संधी मात्र होती. खेळाडू बाद झाला असता पवन वाघ, परंतु नशिबाची साथ त्या चेंडूवर पाहायला मिळाली. 3 षटकांचा खेळ इकडे जरूर संपलाय. 3 षटकानंतर धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहतोय बिनबाद 43 धावा धावफलकावर. येणारे षटक बाकी असतील 12 चेंडू आणि 12 चेंडू आणि विजयासाठी 52 धावसंख्येची आवश्यकता असेल. 2 षटक आणि 52 धावसंख्येची आवश्यकता. एखादा चमत्कार, एखादी मॅजिक इनिंग या ठिकाणी जरूर विजय मिळवून देईल आई एकविरा वॉरियर्स निगडावाडी या संघाला. हॅलो, चेक. येस, थँक्यू. नक्कीच ड्रीम्स ब्रेक त्या ठिकाणी सुरू आहे आणि जो बॅनरचा खरं तर उल्लेख आम्ही आवर्जून करतोय. रोशन सर, 5 समीरा निधी 11 बलवली टीम क्वालिफाय झाला. त्याच्या खालोखाल आक्रोश 11 जिते टीम क्वालिफाय झाल्या. त्याच्या खालोखाल काल प्रियांश 11 लक्ष्मीनारायण जिते हा संघ क्वालिफाय झाला आणि आज पहिल्या मॅच मध्ये दर्श आणि सावी 11 इरवाडी संघ मजबूत स्थितीमध्ये आहे. तदनंतर 3rd रो मध्ये जे टीम आपण पाहतोय गौरी 11 आंबिवली संघ क्वालिफाय झाले पहिल्या दिवशी. 2nd डेला राजवीर आणि हरीश इंटरप्राइजेस बलवली टीम क्वालिफाय झालाय. त्याच्या खालोखाल सूरज भाऊ 11 जिते हा संघ या स्पर्धेमध्ये
सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय. सो आर्याई मनसे लायन्स 11 आणि दर्श अँड सावी 11 इरवाडी हे दोन संघ आज आपण पाहूया. को इन्सिडन्स खरं तर ज्यांनी बॅनर बनवलाय ना त्याला हँड्स ऑफ. मॅचकडे जाऊया. धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहतोय 43. आता विजयासाठी 12 चेंडू आणि 53 आणि 53 धावसंख्येची आवश्यकता असेल. पुढच्या षटकासाठी गोलंदाज आपण पाहतोय प्रणित ठाकूर वलकचा हा खेळाडू आपण जरूर बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. 2 षटक आणि 53 धावसंख्येची आवश्यकता आहे. बॅटची एज घेत चेंडू मात्र पाठीमागे चाललाय लॉंग स्टॉपला. आउटफील्ड कमालीची फास्ट. चेंडू मात्र जाईल सीमा पार. चौकार. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आपण पाहिला आणि त्या 4 धावेने धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर पाहायला मिळाली 47. 47 धावा धावफलक्यावर आपण पाहतोय. दिल्ली अभी तक बहुत दूर आहे असं काहीसं म्हणावं लागेल. चांगला फटका परंतु बॅटची एज त्या ठिकाणी सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल मात्र पकडला आणि तिकडे 3 क्षेत्ररक्षक जरूर आपण पाहिलं. थोडी कॉमेडी इरास जरूर पाहायला मिळाला आणि पहिला विकेट या ठिकाणी जरूर बाद झालाय. फलंदाज पवन वाघ बॅक टू द पॅव्हलियन. फर्स्ट विकेट डाऊन. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाज अभि दलवी या खेळाडूला आपण पाहतोय. मालदेवचा हा खेळाडू आहे. भरपूर धावसंख्येची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. अगदी पकड मजबूत केले. सामना अगदी मुठीत आहे असं काहीसं म्हणावं लागेल. डॉमिनेट केलंय प्रतिस्पर्धी संघाला. एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्रिकेटचा मादक सौंदर्य क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये. या ठिकाणी संघर्ष करत असताना एकविरा वॉरियर्स निगडावाडीचे खेळाडू आणखीन एक चौकार. आम्ही पाहिली आणि गेम प्लॅन त्या ठिकाणी जरूर केला गेला आणि पहिल्या मॅच मध्ये काय जबरदस्त प्रदर्शन. परंतु पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. सामना संपला नाहीये. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये, जोपर्यंत शेवटची रन्स येत नाहीये, तोपर्यंत सामना संपला नाहीये. संघर्ष करत असताना खेळाडूंना आपण पाहतोय. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, जागा बनवली, फुटवर्क त्या ठिकाणी थोडं गडबडलं, बॉडी बॅलन्स गडबडला आणि निर्धाव चेंडू या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला. जिथे विभाग प्रीमियर लीग 2025 दुसरं पर्व आपण पाहतोय. उत्कृष्ट आयोजन आणि उत्कृष्ट नियोजन, मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. अध्यक्ष सन्माननीय गणेशदादा पाटील आणि उपाध्यक्ष केतन पाटील सर, त्याचप्रमाणे संपूर्ण आयोजन कमिटी या ठिकाणी मेहनत घेत असताना त्यांना आपण पाहतोय. स्पर्धेचा आजचा खरं तर चौथा दिवस लीग स्टेज मधील सामने आपण पाहतोय. चौथ्या दिवसातील पहिला सामना जिकडे दर्श अँड सावी 11 इरवाडी संघाने नाणेफेक गमावल्यानंतर पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी केली आणि मोठी धावसंख्या उभारण्यात त्यांना यश मात्र आलं. 96 धावांचं लक्ष या ठिकाणी पाठलाग करत असताना टीम एकविरा वॉरियर्स निगडावाडी संघाला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका
शॉर्ट आर्म पुलचा फटका, लॉंग लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय, एक टप्पा की षटकार. हो, या ठिकाणी पंचांचा निर्णय आलाय, चेंडू सीमा पार, षटकार. अठ्ठावन्न धावा पाहतोय आणि इक्वेशन असेल 6 चेंडू आणि 38 धावसंख्येचं. 6 चेंडू आणि 38 धावसंख्येचं आवश्यकता असेल. आज खर तर माघी गणेश उत्सव, विविध गावांमध्ये गणपती बाप्पाचं आगमन सोहळा आपण पाहतोय. आज माघी गणेश उत्सव सोहळा संपन्न होतोय आणि सर्व आमच्या लाडक्या क्रीडा रसिकांना आपण माघी गणेश उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. 6 चेंडू आणि 38 धाव संख्येची आवश्यकता. गावदेवी गावठाणचा करण मडवी, पुन्हा एकदा खरंतर या खेळाडूची आठवण झाली. 38 धावांची आवश्यकता आहे. एक षटक या ठिकाणी उर्वरित बाकी असेल. गोलंदाज वापरला जाईल संकेत दिवेकर या गोलंदाजावर विश्वास दाखवला. 38 धावा, मोठं प्रोटेक्शन आहे गोलंदाजाकडे. परंतु पाहूया, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये इम्पॉसिबल असं काहीच नसतं. ज्या अर्थी मोठ्या धावसंख्या चेस होत असताना आपण पाहिल्या लो स्कोर देखील डिफेंड केले गेलेले आहेत. परंतु या मॅचमध्ये जर का आपण विचार केला तर डॉमिनेट केलंय, पकड मजबूत आहे दर्शन सावी 11 इरवाडी संघाची. चांगला फटका आहे, तिकडे क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या हातातून चेंडू मात्र निसटलाय आणि चेंडू मात्र झालाय सीमा पार, षटकार. सहा धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 64. 64 धावा धावफलकावर. मिनी हेलिकॉप्टर ब्लॅस्ट स्क्रीनच्या समोर जबरदस्त फटका MSD स्टाईल मध्ये. चेंडू मात्र चाललाय वन बाउन्स इन टू द डिफेन्स, 4 रन्स. चार चेंडू आणि 28 धावसंख्येची आवश्यकता असेल. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर आपण पाहिला. बॅकस्विंग पाहिली, बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू आलाय. औपचारिकता खरं तर बाकी आहे असं म्हणावं लागेल, कारण की 3 चेंडू आणि विजयासाठी 28 धावसंख्येची आवश्यकता आहे. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. त्या ठिकाणी संघर्ष जरूर आपण पाहिला. आई एकविरा वॉरियर्स निगडावाडी सोबत टीम कॅप्टन सूरज पवार असेल, पवन वाघ असेल आणि अभि दळवी या खेळाडूंनी देखील भरपूर प्रभावित केलं. परंतु हा सामना मात्र खरं तर ते जिंकू शकणार नाही आहेत. सिंगल रन्स या ठिकाणी जरूर मिळेल. पराभवाचं काहीसं अंतर जरूर कमी केलं जाईल. जेव्हा स्कोर कार्डवर मोठी धावसंख्या आपण पाहतो तेव्हा खरं तर ती धावसंख्या चेस करत असताना एक वेगळं प्रेशर खेळाडूंवर असतं आणि ते प्रेशर, ते दडपण खरं तर जरूर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. इकडे जरूर बॅटची एज आणि कॅच जरूर ड्रॉप झाली आणि हा सामना इकडे जरूर संपला. आणि पहिल्या मॅच मध्ये या ठिकाणी विजय मिळालाय टीम दर्श अँड सावी 11 इरवाडी. टीम कॅप्टन वैजनाथ पाटील, आदित्यदादा पाटील आणि दर्शन पाटील यांचा संघ मात्र या ठिकाणी पहिल्या फेरीमध्ये जिंकलाय. हॅलो, धन्यवाद. ज्यांचं इथं आगमन झालं ते सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय सिराजभाई खान यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय. सरपंच संजयदादा डंगर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सिराजभाई खान यांचा आपण इथे सन्मान करावा. या स्पर्धेसाठी आम्हाला खूप चांगलं योगदान त्यांचं लाभलं. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांच्यासाठी तब्बल प्रत्येकी 3-3 हजाराचं आम्हाला डोनेशन मिळालं. त्यांचा आम्ही
या संपूर्ण जिथे विभाग प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने आणि अध्यक्ष गणेशदादा पाटील, त्याच वेळेला आपण पाहता संजयदादा डंगर, आमचे उपाध्यक्ष केतन पाटील बेलवडे, सर्वांच्या वतीनं आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करत आहोत. चांगलं कॉन्ट्रीब्युशन या स्पर्धेला आम्हाला मिळालं, त्यांचा आम्ही पुन्हा एकदा मनापासून इथे आभार व्यक्त करत आहोत. धन्यवाद, थँक्यू. चला मॅचला सुरुवात होईल. दोन्ही संघ रेडी राहा आपण आणि आवाज ऐकायला मिळेल. ओल्ड इज गोल्ड. खरं तर आपण पाहत आहे जो आवाज प्रत्येकाला ऐकावा असा वाटतो ते आमचे आदरणीय संजयदादा डंगर यांचं समालोचन तुम्ही आता कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकाल. आणि त्याच वेळेला सामनावीराचा आपण पारितोषिक देऊया. प्रशांत पाटील इरबाडी हा खेळाडू ठरलाय सामनावीर. प्रशांत आपण यायचा आहे. आणि सिराजबाई खान यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देणार आहोत प्रशांत पाटील या खेळाडूला. आणि त्याच वेळेला आपण पाहता आमचे विजयदादा वाघमारे, आई एकविरा वॉरियर्स संघाचे संघमालक, यांच्या शुभ हस्ते आम्ही सामनावीर ट्रॉफी देत आहोत. धन्यवाद. मैं संजय डंगर इस मैच का आंखों देखी हाल बताने के लिए आपके सेवा में. इस टूर्नामेंट का आज का चौथा दिन है. जीता विभाग प्रीमियर लीग का शानदार आगाज किया गया और इतना बढ़िया यहाँ आयोजन किया गया कि पूरे रायगढ़ डिस्ट्रिक्ट की निगाहें इस टूर्नामेंट में रहती है. आज का एक पवित्र दिन है, काफ़ी शुभ दिन है, जहां गणेशा की आराधना आज के दिन में की जाती है, जो है माघी गणपति. और यही कोपर गांव जो अपने पड़ोस में है, वहाँ एक बड़ा उत्सव होता है इस गणेश जी का. तो आज का